हाय कर, हाय तरी कर. हाय. शिव चाललाय त्याच्या डॅडाच्या ऑफिस मध्ये. ऑफिसची पार्टी आहे ना. नो, फॅमिली डे. फॅमिली डे. ऑफिसचा फॅमिली डे आहे माझ्या लेकाचा. तेव्हा मी चाललेलो आहोत. नो, आमचा बाबू मध्ये मध्ये नो बोलतो. इंग्लिश शिकतो ना, आहे ना सोनू. तर पार्टी आहे ना ती ऐरोलीला आहे, त्यामुळे आम्ही ऐरोलीला चाललोय. ट्रॅफिक खूप असतो, बघू आता. मुलाच्या ऑफिसची फॅमिली पार्टी आहे. बघा आता आम्ही तिथे जवळ आलो. गर्दी आहे, म्हणजे पार्किंगसाठी सगळ्या लाईनच्या गाड्या लागलेल्या आहेत. आणि आता आम्ही एंटर झालो. तिथेच ऐरोलीला मोठं मैदान आहे, त्याला मला वाटतं चौगुले मैदान असं काहीतरी म्हणतात. ते काय नेमकं आहे बघा. छोटीशी मांजर होती. बाकी गाडी पार्किंगला लावून येतोय मुलगा. तर आम्ही थांबलोय, तर आमच्या बाबूला ही मांजर दिसली आहे आणि तिच्याशी त्याचं खेळणं चाललंय. आता एंट्री झाली. हा सगळा सेट उभा तयार केलाय, नाहीतर मैदान आहे तिथे. जवळजवळ 6 वाजलेत, म्हणजे त्यामुळे अंधार पडलाय थोडा. आता आम्ही इथे म्हणजे प्रत्येकाला हातात असा बँड दिलाय बांधायला, तो हातात लावायचा. आणि आता एंट्री बघा, वाजतंय ना, आमचं वाटतंय ना. अशी छान आमची एंट्री झाली आहे. छान वाटलं. मुलांनी जेव्हा सांगितलं ना की फॅमिली डे आहे, तर म्हटलं फॅमिली म्हटल्यावरती आजकाल कसं आपलं त्यांचे मेडिक्लेम वगैरे असतात, त्याच्यावरती फॅमिलीच असते. बायको असते, मुलं असतात. हल्ली फॅमिलीमध्ये आई वडील नाही आहेत, त्यामुळे म्हटलं फॅमिली डे तर फॅमिली डे असेल. आणि अचानक हा म्हणाला की नाही की तुम्ही पण यायचं आहे. मी म्हटलं का आम्ही पण. मग एक असं वाटलं की कुठे जायचं, असं नाही म्हणाले मी, पण कुठेतरी वाटायला लागलं की खरंच जायला हवं. मुलं जेव्हा अशी आवडीने नेतात ना, फॅमिली डे आहे, सगळ्यांना बोलवलं आहे, कबूल आहे, पण सगळ्यांनीच सगळ्यांना नेलं असेल असं सगळ्यांना गरज वाटते, नाही वाटत. पण मुलाशी मी 1-2 वेळा बोलले, तर मला वाटलं मनापासून की त्याला आम्ही येऊसं वाटते म्हणून. तर यांना नाही येता आलो, पण मी गेले. मग म्हटलं चला, आपली मुलं कुठे काम करतात, कोण आहेत त्याच्याबरोबर, काय आहे, म्हणजे असं हे सगळं बघायला मिळालं. जेव्हा तो आई म्हणून ओळख करून देत होता. बघा कसं असतं, आपण मुलांबरोबर मुलांचा हात धरून जातो आणि त्यानंतर मुलं आपल्याला त्यांचा हात धरून घेतात. खूप छान ह्या फिलिंग्स असतात. बरं वाटलं. थोडंसं आपण ऐकूया काय चाललं. एक सिंपल सा सवाल है, हाउ यू डूइंग, कैसे हो आप सब? हाय, एक हाई से शुरू करते हैं, ठीक है? टू वॉट एवर डायलॉग दैट आई मे से, मैं जो भी डायलॉग अभी बोलूंगा, आई वॉन्ट यू टू कंप्लीट इट बाय सेइंग एथोस. जोरदार, ठीक है? पहले एक बार प्रैक्टिस करते हैं, कैसे बोलोगे आप? 3, 2, 1.
ऐसी शाम के लिए, हम जैसे लोग के लिए, ऐसे सेलिब्रेशन के लिए एनर्जी, एंथुसियाज्म, एक्साइटमेंट कैसी होनी चाहिए पता है ना? When I'm going to ask you one more time, फिर से एक बार पूछूंगा, डिसअपॉइंट मत कीजिएगा. I need your response to have a lot of josh, a lot of hosh, a lot of punch, a lot of power. Okay, everyone together, let's go. How are you doing? कैसे हो आप सब? कसं काय? जोरात आवाज करा. माझ्या पोरावर जोरात आवाज करा. पुन्हा सांगा. Fantastic. All right. बरंच कुठे टॅटू काढत होते, कुठे काय, हे आता आपण रील बनवतो ना तसं होतं. तिथे माया लेक रील बनवतात, आम्ही सासवा सुनानी रील केली. हे वेगवेगळे मुलांचे काही खेळ होते. मुलांना एन्जॉय, मोठ्यांना एन्जॉय, सगळ्यांना एन्जॉय होता. फॅमिली डे खरंच फॅमिलीसारखा होता. आगे बढ़ने लगी
अरे पीछे वालों आपको हटो यार, आगे आ जाओ, लेट्स टेक दिस अ मोमेंट। इसके बाद एक अच्छी सी फोटो खींचेगी। लेट्स डू दिस। ये गैंग सबसे ज्यादा मस्ती कर रहे हैं। आर यू गाइस हियर? असा आता कार्यक्रम संपत आला आहे आणि शिवाय आधी सगळं नाश्ता पाणी झालेलं म्हणून जेवायची इच्छा नव्हती, तरी आता 10 वाजायला आले, आम्ही जेवायला घेतले. खूप छान प्रोग्राम झाला, लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना एन्जॉय झाला. छान वाटलं फॅमिली डे ॲटॉसचा, खरंच खूप छान वाटला. मुलांच्या शाळेत जाऊन जमलो, त्यांचा ॲन्युअल फंक्शन अटेंड करून आता असं खूप छान वाटतं आहे. बघा ह्याचं बाकी होतं, मगाशी आलो तर गर्दी होती, आता बसलाय टॅटू काढून घेतोय. आत्ता आम्ही घरी आलो, 12 वाजले यायला. हाय.